कोयते असे आडवे मारायचे म्हणजे आपोआप निघतं मागून. बिट्टू खेकडा खाणार का तू? आवडतो तुला? युट्यूबला आपण काही केलं नाही असं याच्यावर फटका मारला ना. 2 भाग करतात अख्खी शिजवतात, तुला माहितीये का? अख्खी नाही. अरे 2 भाग करून अख्खी शिजवतात साफ करून. आता निघेल बघा कपची तिची. नाही का हा, ही बघा निघाली. ही नवी स्टाईल बघितली मग फसकरस ते मस्त युट्यूबला. नाही तर कपची काढा त्रास किती असतो. तर गाईज इथे सोनल वहिनी आणि तिचे मम्मी पप्पा आमचं घर बघायला आले होते आणि पप्पा त्यांना सर्व दाखवत होते. बोल आता बोल, आता पळ. मी नाही देणार. खेळ होळी खेळ. नको मला. नो नको बाय. तिकडे डॅडाला. ना बेटा, ये शाला किसी और को सुनाओ. ये शाळा. सो गाईज बघा इथे आम्ही कैरी खातोय. दुसऱ्याला एकदम प्रॉपर कैरी कापता येते, एकदम बारीक. त्यामुळे मी त्याला काम दिलेलं आहे ते कैरी कापायचं. हे बघा असं असतं आमचं, कापता आम्ही खातो. सोनूनी तिला पाणी पियायला सगळी खेळणी बाहेर काढली आणि तिला पाणी दिलं प्यायला. घे बोल पाणी घे बोल. सोनू वी आर बेस्ट फ्रेंड्स. नो काकावर सोनू काका सोनू काका सोनू काका सोनू काका नो सोनू नो काका. काय तुझा नेमच नाही कसला काय चुलीवर शिजत येते मग कड नाही ना. हो
हे काय यस. पप्पांची कोंबडी अरे कोंबडी आज बसायचं ना ये बाहेर ये. का राहू दे. ए, कोंबडा पण बाहेर. शेफ भूषण पावशे आणि त्यांच्यासोबत शेफ परशुराम महाडिक. हाय. आपल्या कावच्या दिदी ठीक लागत आता गावचा मेवा. हे शेफ काय परवडणार नाही. रॉकीला बोललं तर सगळ्यात आज राकेल नाही ते भांडी उचलायला हे करतात, पाणी राग निघते ना. मेन शेफ. हे पडेल पडेल. जास्त मांदेच आहेत अशा अंडीवाले आहेत मग त्या ओपन नाही केल्या. काय आहेत त्या भांडे ओपन होतील ऑटोमॅटिक. मसाला आहे मसाला आहे ओपन आहेत तेही खातील. त्या भरले आहेत तर तुम्ही खा खवताचे. आता दुसरे शेफ बसले काय. हे बघा आमचा कोकण टाईप चुलीवरचं खेकडा मसाला. हे बघा खेकडा मसाला चुलीवरचा खेकडा मसाला. या कधी पण खायला या कोकण आपलाच असं यावा. बघा खेकडा मसाला चुलीवरचं. हे बघा जिवंत खेकडा मिळतं आमच्या समुद्रामध्ये. हे बघा खाडीमध्ये बघा या केव्हा पण. हे बघा कढी बघा. रिव्ह्यू मीठ थोडस टाकायला लागेल. भातात मीठ नाही ना. मग टाकायला लागेल. हाय कर हाय असं हाय हाय कर तुला हाय कर फ्लँकीज आहे फ्लँकीज. ते काल 2 खात होती भात. तू काल तू जेवत होतीस ना स्वतःच स्वतः जेवत होती ना तू. वा गुड गर्ल आहे आमची. तू काय खाणार आहे. तू खेकडा खाणार आहे. खेकडा खाणार. तुला आवडतो खेकडा. खेकडा खाणार ना. चल अरे ते तिला असेल तर असेल ते फेकून दे. हे पटकन ए अब इकडे. आता काही खेकडे खाऊन आम्ही आता दमलेलो आहे. सो आम्ही आता झोपणार आहे मस्त पैकी. इथे खेकडे खाऊन मी दमलेली आहे. झोप आली मला माझी. आणि हेच आमचं पिल्लू बघा. पिल्लू या इकडे. पिल्लूला आमच्या पिल्लूने पण किती सारे खेकडे खाल्लेत. पिल्लूने पण आमच्या खूप सारे खेकडे खाल्ले. सोनू खेकडे खाल्ले ना तू. आवडलं तुला. तुला आवडतं ना खेकडे. त्यानं बोल आमच्या गावी या. बोल आमचं गाव खूप मस्त आहे. मग आम्ही तुम्हाला खेकडे देऊ. तिला आता वाजले 4 आणि आता आमचं जेवण झालंय तरी तुला अजून झोप नाही आली. इथे बाहेर या दोघांचं काय चाललंय. झोपाळा बाई एवढं जोरात.
आहे का झोप आहे काय आता आम्ही संध्याकाळचं जस्ट असं राऊंड मारतो 8:30 वाजले. काय करायला नाही होत. काय चाललंय रे तुझं? हा बघा भूषण बघा ह्याला जिथे मांजरी दिसतील ना तिथे जातो नुसता हा पोरगा. उदर वाटा नाही ते काय नाही वरचं बाळू वरती घर गाव आहेत ना ते दोन आहेत घरं. वरती घर आहेत वरती. मग वरती गाव आहे तिकडं. मग दुसरी गाव आहेत वरती ती पालखीने भेटली ना ती मामाच्या वाड्याजवळच भेटली. ते गाव आहेत. हा आई बोलत होती ना मला वरती ती पालखी भेट होती नाही का, हा. ती वरतीच जागा आहे बोलते. मामाच्या म्हणजे जागा जायला यायला रस्ता नव्हता, आता गाड्या पण जातात ना वरती. या सो गाईज हे आहे माझ्या मामाचं घर आणि माझी मम्मी जी आहे ती इथेच लहानाची मोठी झालेली. या घराचा दिवसाचा व्ह्यू खूप छान आहे आणि घरसुद्धा खूप मोठं आहे. तर मी हे तुम्हाला नेक्स्ट टाईम जेव्हा गावी जाईल तेव्हा नक्कीच दाखवेल. मामा इकडे बसलाय. मामाकडे गेला आणि मांजरीची पिल्लं भेटणार नाही तसं होणारच नाही. मी जेव्हा लहान होती ना लहानपणापासून मी मेन आहे ना हे मांजरीच्या पिल्लांसोबत खेळायला जायचे तिकडे. म्हणजे जेव्हा पण जायचो ना तेव्हा पिल्लू असायचे कुठले तरी मांजरीचे. आणि आता हे बघा हे बॅगेमध्ये त्या मांजरीने पिल्लांना ठेवलेलं आहे. ह्या लाईटीमुळे खूप शो आला इकडे. झाडं बिडं दिसतात इथे. रात्रीचे फोटो पण चांगले येतील संध्याकाळचे, मस्त येतात ते. हे बघा तिकडची लाईट बंद झाली वाटतं बेडरूम मधून. मी लाईट बंद केली तर बेडरूम. मान बघ कशी करते ती. हात काढ तिला हात फिरवतोय तो. हात काढ. आमची मांजर तर लांबून असं गेलं ना तर लगेच येईल ती खाजवायला मागायला. तू काढ ना हात 2 मिनिटं बघू ती काय. हे स्ट्रॅटेजी ओरडत होती हॉलमध्ये. कुठे बसली होती काय माहिती, ती माळावर होती. अरे हा बघ कसं पकडतो डायरेक्ट एक हात पकडून. पण पिसळलेलं मांजर असतं ना बोका बिका त्याच्या मागे ना घाबरला तर ते बघत नाही मागे.